नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी रव्याचा सांजा ही रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आता मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता हा रवा मी भाजून घेणार आहे आणि आता याच्यात काय काय टाकते हे तुम्ही पुढे बघा। आता आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे। चला तर मग आता पुढं मी काय काय घेते यामध्ये टाकायला ते बघूया। आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर चला मैत्रिणींनो, आता मी या ठिकाणी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे। हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे। लसूण हा बारीक चिरून घेतलेला आहे। आपल्याला आता सांज्यामध्ये फक्त लसूण, मिरची आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि फोडणीला जिरे, मोहरी। तर चला आपण आता मी सांजा करून घेऊया। मैत्रिणींना, तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटतात? तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आता आपण रवा भाजायला ठेवलेला आहे बघा मैत्रिणी गॅसवर। आता आपण त्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकून घ्यायचं। साजूक तूप टाकून घेतलं आहे 1 चमचाभर। आता आपण हा रवा त्या तुपावर व्यवस्थित असा खरपूस भाजून घेणार आहोत। तर चला मैत्रिणींना, आता आपण हा रवा भाजून घेऊया। आता आपला रवा हा भाजत आलेला आहे। आता आपला रवा भाजून झाला आहे, तो एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे। आता यामध्ये मी अंदाजे अर्धी पळी तेल घेतलेलं आहे। तर चला मैत्रिणींनो, आता आपण तेल गरम झालं की फोडणी करून घेऊया। आता आपण फोडणीमध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेतलेले आहे। जिरे, मोहरी टाकून घ्यायची। आता ती तडतडली की त्यामध्ये लसूण टाकून घेऊया आणि लसूण थोडासा लालसर होऊ द्यायचा आणि मग मिरच्या टाकायच्या। आता मिरच्या, लसूण थोडंसं भाजलं गेलं की आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची आहे। बघा मैत्रिणींनो, आता आपण त्यामध्ये हळद टाकून घेऊया। आता हळद टाकल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घेऊया। आता मी जाड रवा घेतलेला आहे 1 वाटी। 1 वाटी जाड रव्याला जवळजवळ 3.5 वाट्या मी पाणी टाकलेलं आहे, कारण रवा हा फुगला जातो त्याच्यामुळं पाणी हे जास्त लागते। 1 वाटीला 3.5 वाट्या टाकलेलं आहे पाणी। तर बघा आपण आता फोडणी झाली आहे, आपण त्यामध्ये पाणी टाकलं आहे। आता मीठ टाकून घेऊ आणि नंतर ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची। आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आपण। तर बघा मैत्रिणींना, आपण आता फोडणी दिलेली आहे। फोडणी आता कोथिंबीर टाकून घेऊया आपण। कोथिंबीर टाकल्यानंतर आपण आता त्या पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ। आता पाण्याला उकळी आली की रवा त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि पटकन हलवायचं, नाही तर मग त्याच्या गाठी होतात। तर बघा मैत्रिणींना, आता हा रवा सगळा एकदम टाकून द्यायचा आणि पटकन ते हलवून घ्यायचं। त्यामुळं पटकन हलवलं की गाठी होत नाही त्याच्या, नाही तर मग सांज्यामध्ये गाठी तयार होतात। तर बघा आता हा आपण व्यवस्थित आता हलवून घेऊया आणि 5 मिनटं त्याला शिजू देऊया। सर्व पाणी त्याच्यातलं आटेपर्यंत आपण आता शिजू देऊया। तर बघा मैत्रिणींना, आता ही सांजा आपला कंप्लीट होत आला आहे। आता 5 मिनटामध्ये तो आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता हा आपला सांजा रेडी झालेला आहे। तुम्हाला ही सांज्याची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।